हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. प्रत्येक महिला घरासाठी झटत असते. घरात आपल्या सुख समृद्धी यावी, आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न राहावी, आपल्या घरात कशाची धनधान्याची पैशांची कशाची कमतरता भासू नये, आपल्या घरात आजारपण येऊ नये, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. प्रत्येक महिलांना हे वाटत असतं. परंतु काय होतं की ग्रहांचे दोष असतात आपल्याला लागलेले. ग्रह एखादे आपले खराब झाले तर आपल्याला ते दोष लागतात आणि त्यामुळे आपल्या घरात कुठली चांगली गोष्ट होत नाही किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते किंवा वास्तुदोष, पितृदोष, काही ना काही दोष आपल्याला लागलेले असतात. दोषांनी आपलं आयुष्य भरलेलं आहे, म्हणून आपल्या मनासारखी कुठलीही गोष्ट होत नाही. तर मी आज प्रत्येक महिलांसाठी एक छोटासा मंत्र घेऊन आली आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, हा मंत्र तुम्हाला फक्त 28 वेळा म्हणायचा आहे. बस दिवसातनं फक्त एक वेळा तुम्हाला 28 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि बघा तुमच्या आयुष्यात काही चमत्कार होतो. तुमची कुलदेवी महालक्ष्मी आई, कुठलीही देवी असो, तुम्हाला जी देवी आवडत असेल, तुम्हाला ज्या देवीची सेवा करायला आवडत असेल, त्या देवीचं 3.5 शक्तिपीठांपैकी जी तुमची कुलदेवी आहे किंवा 3.5 शक्तिपीठांपैकी जी देवी असेल किंवा देवीचे जे काही रूप असेल, त्या प्रत्येक देवीचा हा मंत्र आहे. सगळ्या देव्या तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत, असा हा प्रभावशाली मंत्र आहे. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. या मंत्राचा जप 28 वेळा मी स्वतः सुरू केला. त्यानंतर मी तुम्हाला हे सांगते आहे माझा स्वतःचा अनुभव, की तुमच्याही घरात सुख समृद्धी यावी, तुमचेही दोष निघून जावे, तुमच्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी व्हाव्या. जसं माझ्या घरात होत आहेत तसंच मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला आज तो मंत्र देणार आहे. तर प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त 28 वेळा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्हाला कुठल्या वेळेला म्हणायचा आहे आणि कशा पद्धतीने म्हणायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, प्रत्येक देवीचे वेगवेगळे मंत्र असतात, परंतु हा जो मंत्र आहे हा प्रत्येक देवीचा मंत्र आहे. यामुळे कुठली देवी असो ती प्रसन्न होणारच आहे. परंतु कसं असतं, कुठलाही मंत्र म्हणत असतात, कुठली आपण देवीची सेवा करतो तर त्याचं पावित्र्य राखणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही हा मंत्र जेव्हा म्हणायला सुरुवात करणार तर तो मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक आसन लागणार आहे. आसन स्वच्छ असावं आणि ते स्वतःचं असावं. म्हणजे घरात कधी आपण आसनावर बसतो तर आपलं सेपरेट आसन असावं, प्रत्येकाचं वेगवेगळं. माझ्या घरात तरी तसं आहे, म्हणजे आमचं आसन वेगवेगळं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं आसन वेगळं ठेवा. आणि हा मंत्र तुम्हाला सायंकाळी म्हणायचा आहे, शक्य असेल तर. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी म्हणू शकता. जास्तीत जास्त प्रयत्न सायंकाळी करायचा. या मंत्राची सुरुवात कधी करायची? कुठल्याही तुम्ही मंगळवारपासून करू शकता, शुक्रवारपासून करू शकता, पौर्णिमेपासून करू शकता किंवा तुम्ही दुर्गाष्टमी, अष्टमीपासून करू शकता. महिन्यातनं एक अष्टमी येते, त्या दिवसापासून या मंत्राला सुरुवात करा. कंटिन्युटी ठेवा, मध्ये खंड पाडायचं नाही. 4 दिवस पिरियड्स आले तर खंड पडणार आहे, काही हरकत नाही. सुतक विटाळ काय आलं तर खंड पडेल. एखाद दिवशी चला तब्येत तुमची बरी नाही, तुम्ही आजारी आहात, हा मंत्र म्हणू शकत नाही, तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल, पण खंड पाळू नका. आणि काहीच गरज नाही, जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आजारी आहात तर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. देवाजवळ न बसता तुम्ही बेडवर बसले, कुठंतरी आहात, मनाने श्रद्धेने सोफ्यावर बसून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर तो मंत्र आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र खूप 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 जास्त प्रभावशाली आहे. प्रत्येक देवीला हा मंत्र प्रिय आहे. प्रत्येक देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. सप्तशृंगी देवी, रेणुका देवी, कोल्हापूरची अंबाबाई, आई तुळजाभवानी, महाकाली, कुठलीही देवी असो ती तुमच्यावर प्रसन्न होणारच आहे. असा हा प्रभावशाली देवीचा आवडता मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्हाला मी जे जे दिवस सांगितले त्या दिवसापासून सुरू करायचा आहे. दररोज सायंकाळी देवापुढे बसायचं, म्हणजे देवीच्या समोर बसायचं, धूप दीप लावायचं आणि त्यानंतर हा मंत्र तुम्हाला 28 वेळा म्हणायचा आहे. कंटिन्युटी ठेवा. इतका प्रभावशाली मंत्र आहे. तुम्हाला नया अनुभव आला तुम्ही मला सांगा, परंतु तुम्ही मला अनुभव आलेला सांगणार, पण नक्की सांगा. म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला काय अनुभव येतात. अगदी म्हणजे कंटिन्यू हा जप करा. फक्त पिरियड्स आले तेव्हा हा मंत्र म्हणायचा नाही, पण तुम्ही आजारी असाल, मी तुम्हाला सांगितलं, कुठेही बसून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. धूपदीप नाही लावला तरी सुद्धा चालेल.
असा हा प्रभावशाली मंत्र आहे आणि 28 वेळा म्हणायला फक्त म्हणजे मोजून 1 मिनिटात हा मंत्र होतो. जास्तीत जास्त 2 मिनिटं, जास्त वेळ लागत नाही. अगदी म्हणजे मनाने, श्रद्धेने, शांततेने म्हणा. तुम्हाला इतके सुंदर अनुभव येते. तुमच्या घरात जे काही पैशांचे प्रॉब्लेम असतील ते तुमचे दूर होतील. तर तुमच्या घरातल्या ज्या काही पैशांच्या समस्या आहे, आर्थिक समस्या आहे, त्या दूर होतील. कोणाला घरात नोकरी लागत नसेल तर नोकरी लागेल. घरातला आजारपण असेल तर ते आजारपण दूर होईल. कुठल्याही वाईट शक्तीचा तुमच्या घरात प्रवेश होणार नाही. तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल. तुमचा छोटासा व्यवसाय असेल घरगुती, किंवा तुमचा मोठा व्यवसाय असेल, मोठं शॉप असेल तुमचं, तर ते सुद्धा चालायला लागेल. अगदी म्हणजे श्रद्धेने मनापासून या मंत्राचा जप करायला सुरुवात करा. तुमच्या सगळ्या अडचणीवर रामबाण उपाय म्हणजे हा प्रत्येक देवीचा प्रभावशाली मंत्र, देवीला आवडणारा मंत्र आहे. तर असा हा प्रभावशाली मंत्र प्रत्येक महिलांनी आजपासून म्हणायला सुरुवात करा. तर आजपासून तुम्ही या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.